अचानकच मम्मीच्या डोळ्याचे बांगे झाले. मी एकदम बघितलं मम्मीकडे, तर मग एकदम शॉक की मम्मी हे काय झालं, असं का दिसतंय. तिथे आम्हाला कळलं की तिथं जेव्हा मम्मीला तो जोरात चक्कर येऊन जेव्हा पडली त्यावेळेस इथालची जी नस आहे त्या नसेला काहीतरी झालं. पण डोळे खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या लाईफमध्ये. डोळ्याला काही नाही व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली डोळ्यात काय प्रॉब्लेम आला ते तुम्हाला दाखवतो मी. मम्मीकडे बघ, तुम्हाला दिसत असेल एक डोळा असं वाटतं की कुठं मम्मी दुसरीकडे बघते. मला आय कॉन्टॅक्टच नाही करायला वाटायचा, कारण की जेव्हा मम्मीच्या डोळ्यात बघितलं की मला रडू यायचं की यार मम्मीला हे काय झालं, मम्मीच्या डोळ्यात हे काय झाले. मम्मी माझ्याकडे बघू शकते, मम्मी कुठे तर दुसरीकडे बघते आणि मला त्याचा खूप जास्त त्रास व्हायचा. बापरे, हिंदवी कसं काय. हिंदवीचं 15 वर्षाचं लव्ह मॅरेज सक्सेस होणार असं तिकीट. 7 वर्षाची 6 वर्षाची असेल. समोर बघ ना, समोर बघ, समोर बघ, समोर बघ. इथं कर, इथं चेक कर, इथं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा सगळे भारीच असणार. तर हा बड्डे ब्लॉग आहे आपला, पण बड्डेची सुरुवातच चांगली नाही झालेली. म्हणजे आज 17 तारीख, उद्या माझा बड्डे, पण आता तेच आता आज रात्रीपासून बड्डेची सुरुवात होणार आहे. आणि प्रॉब्लेम असा झालाय, प्रॉब्लेम म्हणजे मम्मी स्वतःचा सीन झालाय. आता आम्ही हॉस्पिटलमधूनच आलो, MRI काढून आलो. तर काल अचानक काय झालं, आम्ही पुण्याला गेलो होतो. आम्हाला सखी सकाळसाठी ज्वेलरी घ्यायची होती आमच्या मॉडेल्सला, ह्याच्यासाठी. मग मम्मीला म्हटलं की चल आपण जाऊ पुण्याला, तू जाऊन फिरणं होईल थोडंसं चेंज म्हणून. मग मम्मीला घेऊन पुण्याला गेलो. तर ऊन एवढं होतं, तर मम्मी 1-2 मिनिटं गाडीच्या बाहेर आली आणि तेवढ्यात मम्मीला असं सगळं असं डबल दिसायला लागलं. प्रत्येक गोष्ट अशी 2-2 दिसायची. तर मला वाटलं की ठीक आहे यार, थोडं काहीतरी झालं असेल, डबल दिसत असेल. आणि त्यानंतर असं झालं की त्यानंतर आम्ही पुण्याला गेलो, सगळं दिवसभर फिरलो, सगळं ज्वेलरी वगैरे घेतली. परवा आम्ही परत छत्रपती संभाजीनगरला आलो. आणि सकाळी जेव्हा उठलो आम्ही, तेव्हा मी अचानक बघतो ते मम्मीचे डोळे असे बांगे झाल्यासारखं झालं. अचानकच मम्मीचे डोळे असे बांगे झाले. बांगेला काय बोलतात मला माहिती, तोच वर्ड माहिती. अचानकच मम्मीचे डोळे असे बांगे झाले. मी एकदम बघितलं मम्मीकडे, तर मग एकदम शॉक की मम्मी हे काय झालं, असं का दिसतंय. तर ते मी तर एकदम असं टेन्शनमध्ये गेलो. पण त्यानंतर आम्ही मम्मीला घेऊन आईच्या म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलो. आणि तिथे डॉक्टरने सांगितलं की डोळ्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर आम्हाला पहिलं वाटलं की डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. असं एकदम असं क्रॉस दिसतंय, 2 डोळे, एक डोळा असा सरळ आहे आणि एक डोळा थोडासा काय बोलतो, एक डोळ्याचं पूर्ण मुवमेंट करत नाहीये. एक डोळ्याची मुवमेंट बरोबर आहे आणि एक डोळ्याची मुवमेंट अशी पूर्ण नाहीये. त्यामुळे मग मला वाटलं की डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. तर डॉक्टर बोलले की ह्याच्या डोळ्याचा एकदम बरोबर, डोळ्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते बोलले की न्यूरोसर्जनच ना, न्यूरोच्या डॉक्टरला दाखवा म्हणून. मग आम्ही तिकडे गेलो. तर तिकडे गेल्यावर कळलं की मम्मी 15-20 दिवसापूर्वी चक्कर येऊन पडली होती आणि सेम इथे पडली होती. इकडे व्हिडिओ लावतो, इथे मम्मीच्या इथे पूर्ण टेंगूळ आलं होतं मोठं. तर मग मम्मीला तेव्हा बोललो हॉस्पिटलला जाऊ. मम्मीने ऐकलं नाही, इग्नोर केलं की नाही काही नाही, थोडंच लागलंय, काही नाही. तर आम्ही साधे एका क्लिनिकमध्ये गेलो, त्याचं गोळ्या वगैरे घेतल्या आणि मग ती सूज कमी झाली. म्हणजे ती गोष्ट इग्नोरच झाली आमच्याकडनं. आणि मम्मी पण बोलली की नाही म्हणून मी पण माझ्या कामामध्ये भिजत ती गोष्ट राहिली. आणि मग त्यानंतर तिथे आम्हाला कळलं की तिथं जेव्हा मम्मीला तो जोरात चक्कर येऊन जेव्हा पडली त्यावेळेस इथालची जी नस आहे त्या नसेला काहीतरी झालं, थोडीशी वीक झाली ती नस. त्यामुळे हा डोळा काम नाही करते. आणि मी एवढा घाबरलो. आम्ही MRI काढलाय आम्ही, कारण की बाकीचं सगळं दुखणं ठीक आहे यार, हात दुखतोय, पाय दुखतोय, गुडघा दुखतोय, हात फ्रॅक्चर हे सगळं. पण डोळे खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या लाईफमध्ये. डोळ्याला काही नाही व्हायला पाहिजे. मी काल तर आम्ही दिवसभर हॉस्पिटलमध्ये होतो. आता पण आम्ही हॉस्पिटलमधनं आम्ही रिपोर्ट वगैरे घेऊन आलोय. आता आम्हाला डॉक्टरकडे जायचंय MRIचे रिपोर्ट घेऊन. बघू डॉक्टर काय बोलतात, मग तुम्हाला सांगतो. आणि मग बघू बड्डेचं काय कसं करायचं पुढे. लेट्स सी. सो चलो. तुम्हाला वाटत असेल की या टेन्शनमध्ये पण हा का व्लॉग बनवतोय. तर हा व्लॉग बनायचं कारण असं आहे की जी चूक आमच्याकडनं झाली किंवा मग ज्या गोष्टी आपण छोट्या इग्नोर करतो की यार नाही, जाऊ द्या, दवाखान्यात जायची गरज नाही किंवा इग्नोर करतो, तर ते मला वाटतं की ते कोणी करावं नाही म्हणून मी हा व्लॉग बनवते. की ऍटलीस्ट माझ्यामुळे आणखीन बाकीच्या लोकांमध्ये आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील ते इग्नोर करत असतील हॉस्पिटलचे, जे ते करणार नाही. कारण की छोटी गोष्ट मोठी पण होऊ शकते. आम्ही लेट नाही केले, पण मग तेव्हा ते टेंगू आलेलं जर दाखवलं असतं तर आत्ता हे असा सीन झाला नसता, एवढं मला वाटतं.
जेव्हा आम्ही MRIचे रिपोर्ट डॉक्टरला दाखवायला आलो तेव्हा मी खूप जास्त टेन्शनमध्ये होतो, खूप जास्त घाबरलो होतो. सगळ्या देवांना मी नवस करत होतो की प्लीज रिपोर्टमध्ये काहीही असं प्रॉब्लेमॅटिक नको येऊ देऊ. कारण की मला माझ्या चेहऱ्यावरती मला दाखवता येत नव्हतं की मी खूप टेन्स आहे किंवा मी खूप टेन्शनमध्ये आहे, मला खूप काहीतरी होतं आहे. कारण की जर मी टेन्शनमध्ये असलो असतो, मम्मीने तसं मला बघितलं असतं तर मम्मीने पण खूप जास्त टेन्शन घेतलं असतं. तर मी असं प्रिटेंड करत होतो की सगळं नॉर्मल आहे. कारण की मी एक दिवसापासून खूप जास्त टेन्शनमध्ये होतो की मम्मीच्या रिपोर्टमध्ये काहीच असं चुकीचं नाही यायला पाहिजे. आणि डोळा खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे यार. कारण की तुम्ही तुमच्या हाताला काही झालं, पायाला काही झालं, तुम्ही चालू शकत नाही, सगळं ठीक आहे, तुम्ही बोलू शकत नाही, सगळं ठीक आहे. पण जर तुमच्या डोळ्याला काही झालं तर तुम्ही जगच बघू शकत नाही. आणि मला ते खूप जास्त टेन्शन देत होतं, मला खूप जास्त कसतर होतं त्या गोष्टीमुळे. आणि मला एकच गोष्ट खात होती की ज्या आईने मला जग दाखवलं आहे आणि आज माझा बड्डे, जर तिच्या डोळ्याला जर काही झालं तर काय होईल. म्हणजे पण देवाच्या दयाने सगळं रिपोर्ट तर सगळे नॉर्मल आलेत. काय प्रॉब्लेम आहे तो माहीत नाही, पण रिपोर्ट तर सगळे नॉर्मल आलेत. शुगर मम्मीची खूप जास्त वाढली होती असं डॉक्टरांनी सांगितलं. शुगर पण वाढली, तर सगळं कंट्रोलमध्ये आलं तर होईल. मम्मी मागे जी पडली होती त्या पडल्यामुळे पण त्याची जे वेन आहे, ते मसल आहे, तो थोडासा वीक झाला आहे. पण आता जोपर्यंत हे कंप्लीट बरं होत नाही तोपर्यंत मला याची काळजी असणारच आहे. फक्त मी एवढं सांगेल सगळ्यांना की ताबडतोब जेव्हा पण तुम्हाला असं वाटते की काहीतरी झालं आहे, तुम्ही ताबडतोब डॉक्टरला दाखवा आणि त्याच्यावरती तुम्ही ट्रीटमेंट घेणं लगेच चालू करा. थोडं पण डिले करू नका प्लीज. आता डॉक्टरला मी रिपोर्ट दाखवले. डॉक्टर बोलले रिपोर्ट तर नॉर्मल आहे, रिपोर्टमध्ये असं काही आलं नाही आहे ब्रेनमध्ये किंवा मग इकडे. रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत. पण मग जी मी पडली होती मे बी त्यामुळे त्या वेनमध्ये असं काहीतरी विकनेस आला आहे, त्यामुळे त्या डोळ्याला प्रॉब्लेम आला. एक्झॅक्टली डोळ्यात काय प्रॉब्लेम आला ते तुम्हाला दाखवतो मी. मम्मी इकडे बघ, तुम्हाला दिसत असेल एक डोळा असं वाटतं की कुठं मम्मी दुसरीकडे बघते, मम्मी माझ्याकडे बघते. पण थोडं असं काय होतं माहिती, कुठला डोळा मम्मी तो वाला डोळ्यात प्रॉब्लेम आहे ना. हां राईट. आता बघा हा वाला डोळा आहे ना, हा वाला माझ्या लेफ्टवाला तो बरोबर, पण राईटवाला डोळा जास्त मुवमेंट करत नाही, त्यामुळे दिसत असेल तुम्हाला असं कळतं की नाही. राईटवाला डोळा जास्त मुवमेंट करत नाही. आता मम्मीला एक व्यायाम करायला सांगितलं, मम्मी करतो. हे करून त्याला एक डोळ्यावर बोट ठेवून दुसऱ्या डोळ्यावरती त्या डोळ्याची पूर्ण एक्सरसाइज. तो डोळा पूर्ण एंडपर्यंत जात नाही असं होतंय एकदम असा. स्लोली 10 वेळेस करायला सांगितलं मम्मीला ते. आणि असं दिवसातनं 3 वेळेस करायला सांगितले. आणि बोलले डॉक्टर की आणखी 5 दिवसांत तुम्ही भेटायला या, मग बघू काय. मेडिसिन दिल्या, स्टेरॉइड्स दिले, जेणेकरून ते होईल असं म्हणताय. पण बघू आता कसं काय होतंय. लेट्स सी. एवढंच आहे की लवकरात लवकर व्हायला पाहिजे, कारण की डोळ्याचा विषय खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, खूप जास्त. गाईज आय कॅन टेल यू, जेव्हा मी सकाळी उठल्यावर अचानक मम्मीचे डोळे बघितले, मी एवढा जास्त घाबरलो होतो की हे काय होतं मम्मीला. आणि 2 दिवस मी कंप्लीट जेव्हा पण मम्मीच्या डोळ्यात मला आय कॉन्टॅक्टच नाही करायला वाटायचा. कारण की जेव्हा मम्मीच्या डोळ्यात बघितलं की मला रडू यायचं की यार मम्मीला हे काय झालं, मम्मीच्या डोळ्यात हे काय झाले. मम्मी माझ्याकडे बघू शकते, मम्मी कुठे तर दुसरीकडे बघते. आणि मला त्याचा खूप जास्त त्रास व्हायचा की यार का मम्मीसोबत असं होतंय. म्हणजे विचार करा ना यार, म्हणजे मला ना एक्सप्रेसच करता येत नाही ती फिलिंग की किती खतरनाक फिलिंग होती माझ्यासाठी. आणि त्यामुळे मी बड्डे वगैरे माझ्या काही डोक्यातच नव्हतं. पण जेव्हा रिपोर्ट असे नॉर्मल आले त्यानंतर सगळ्यांनी बड्डेचा प्लॅन केला. आम्ही तिकडे गेलो आणि म्हटलं की ठीक आहे यार चलो. पण तुम्ही बघितलं असं जेव्हा केक कट करताना वगैरे पण माझं ब्लॉगमध्ये नसेल, माझं लक्ष सगळी मम्मीकडे होते. मम्मी कुठे बघते, मम्मी काय बोलतात गुपचूप एका साईडला बसली होती. तर माझा असा मूडच नव्हता यावेळेसचा बड्डे. ह्याच्यामुळे मी म्हटलो की यूट्यूबवरती टाकलं होतं पोस्टवरती की यावेळेसचा बड्डे जो आहे तो माझा हॅपनिंग नव्हताच, जस्ट बड्डे सेलिब्रेट करायचं होतं. कारण की इंस्टाग्रामवरती मला काहीतरी पोस्ट वगैरे करायचं होतं, दॅट्स इट. पण मजाच नाही आली यावेळेस बड्डेला, बिलकुल मजा नाही आली. पण ठीक आहे यार, माझ्या डोक्यात मला एक गोष्ट होत होती की ज्या आईने मला जग दाखवले तिच्या डोळ्याला काही व्हायला नाही पाहिजे. मग आजच्या दिवशी नाही, कधीच नाही यार, कधीच काही नाही व्हायला पाहिजे. आणि मी ते बघितल्यावर मी असं रेडी होतो की भाई कुछ भी होतो, सगळी दुनियाची इकडची तिकडे होऊ द्या, मी काय पण करेल, पण मम्मीच्या डोळ्याचं ट्रीटमेंट करेलच, काय पण होऊ द्या. ही फिलिंग मला येत होती. खूप घाण फिलिंग आहे, खूप घाण फिलिंग आहे. कोणासोबतच असं व्हायला नाही पाहिजे. आणि प्लीज तुम्ही प्रे करा मम्मीसाठी की लवकरात लवकर मम्मी ठीक होईल. सध्या प्रॉब्लेम असं डॉक्टरने सांगितलं की मम्मीची शुगर खूप जास्त वाढली, 560 मम्मीची शुगर झाली आहे. आणि त्यामुळे पण तो प्रॉब्लेम येऊ शकतो. मम्मी डोक्यावर पडली होती, डोक्यावर म्हणजे मम्मी जी पडली होती त्यामुळे इथे टेंगूळ आलं होतं. आणि त्यामुळे इकडची जी वेन आहे मसल विकनेस आला आहे, त्या मसल विकनेसमुळे पण तो डोळा काम नाही करत आहे. तर हे सगळे 2-4 गोष्टी एकत्र आल्यात म्हणून ते झाले मे बी. पण आता आम्ही आता सगळ्या ट्रीटमेंट चालू केल्यात.
प्रे करा की लवकर लवकर ठेवायला पाहिजे. मला बघवल्याच जात नाही मम्मीला, तसं बघवल्याच जात नाही. खूप काय सांगतील. एक गोष्ट आहे की मी आत्तापर्यंत ब्लॉगमध्ये बोललो नाही आहे. मी मम्मी पप्पांच्या समोर बोलू शकत नाही, बट आय लव्ह माय मॉम डॅड द मोस्ट. ते सगळेच करतात आहे ना त्यांच्या आईवडिलांवरती प्रेम, पण मी खूप जास्त करतो यार, मी खूप जास्त करतो. मला असं वाटतं की हा ब्लॉग मम्मीने बघू नये. मला असं माझी ही साईड अशी मला दाखवायला नाही आवडत. मला इमोशनल साईडवर माझी दाखवायला नाही आवडत, पण ट्रू आहे की भाई मी खूप जास्त करतो. काय बोलतोय. डेंजर सिच्युएशन होती. पण घाम फुटलाय माहिती, थरथरतो मी लिटरली. ते आठवल्यावर, ते बघितल्यावर, मम्मीच्या डोळ्यात बघितल्यावर. पण लवकरच ठीक होईल. आपण काय पण करू, मम्मीला ठीक करू. तुमचं प्रेम असं. सम्राट थोडं सर, सम्राट एक तो ब्लॉग गेलेले काही कर ना तो. 1 मिनट रुको, नहीं तो हो जाएगा. आपण टाकून द्या. मग बटन चालू. बस आता ते परत एकदा करायचं का स्टार्ट. थांबा. परत एकदा आडवे फोटो घेऊन घेतो. हे बाई. मम्मी तुझं चार्जर कुठे? चार्जर स्टुडिओला नंतर बरी वाटेल. मग आता चेंज कुठे घरी? चेंज चेंज स्टुडिओला होतं चार्जर मी. चेंज 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 इकडं बघ. चेंज 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 चेंज. कसं काय पडलं? अपना धक्का तो नहीं लगा ना? कोई नहीं था ना अपना? चलो 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 इधर देखो. हाँ हाँ, 1 मिनट. रुको. एक मिनिट. चलो 1 तुझा आहे ना मग. हा, पुढे या ना. करायचं. चला 1 2 3 स्टार्ट. किती जोर से बजता वो. एक पण फोटो नाही आला. कसं उठलं ते? तो उलटा चालला असेल ना डायरेक्ट. कसं कुठलं ते एवढं एवढा नाही कुठलं ते. आवाज नाही येत आहे. आपण ते लग्नाचे ब्लॉग आला का चांगला? हो. असतं ना. कसं डचकलं? अरे डचकलो, बॉम्ब फुटल्यासारखं वाटलं मला. बाजूला डायरेक्ट बाजू झालं. यात आलं सांगितले सगळे एकच अँगल. जे बोलते डचकताना नाही करताना बघताना. 1 2 बघ. इकडे समोर बघ ना. समोर बघ. इकडे समोर बघ ना. समोर बघ. तर गाईज आता आम्ही अकॅडमीत चाललोय. स्टुडंटने तिकडे मस्त काहीतरी असं डेकोरेशन वगैरे केले आतमध्ये. त्यात मी आतमध्ये झालं तुम्हाला दाखवतो काय डेकोरेशन वगैरे केले. आणि मग केक कटिंग वगैरे होईल. हा बघा इकडे. कुठे भेटत तुला फुगा? आतमधला आणलं का डेकोरेशनचा? हां तर चलो तुम्हाला दाखवतो. आणि आणखी एक सरप्राईज त्यांनी माझ्यासाठी ठेवलंय. ते सरप्राईज काय मला ऑलरेडी कळालंय, पण ठीक आहे. तर आपण असं प्रिटेंड करू की मला कळालंच नाही. काय सरप्राईज तुम्हाला सांगितलं, पण लक्षात ठेवा की मला माहिती सरप्राईज.
हा येऊ बाजूला ठेवू आपल्याला येऊ आपण साईडला फोटो पण आणले. iPad 26 आहे. छान गेलं. लाईट अजून लावायचे का? काय? नाही, ओके, ओके. ब्लॅक येते. ब्लॅक वाटेल. नाही तसंच वाटतंय. 26 खूप मोठं वाटतं. 25च्या आतमध्ये असं ओके वाटायचं की आता लहान आहे. 26 अकरा जर असं मोठं वाटतंय. आणि सगळेच रेडी झाले. तुमच्यासोबत सगळ्यांचं वाटतं. फक्त 2 बॉडीगार्ड दिसतात. सोबत आणायला पाहिजे पुन्हा करायची कधी एंट्री. मला आता तेच म्हणते सगळे चांगले रेडी झाले म्हणून आम्ही दोघीच बॉडीगार्ड दिसतो. आकांक्षा मला ना भेटच गेले काही जण. फोटो दिदी करत आहे कोण मला ना भेटता गेली. अरे समोरून द्यायची. काय नाव आहे तिचं? संजीव नाव आहे. जाऊ दे रे तसं संजीवी भेटतच गेली. काढून घे. खूप होते फोटो काढायचे वेळेस करू आपण ते. आता खूप बेकार वाटतंय. नाही ते चांगला. ब्लॅक येते हे होते मागे डोक्यावरची लाईट बंद करा. तिथे मागे डोक्यावर हा केला तर दिसेल. गाणं चालवायला असतं का? मम्मी इकडून घ्यायचं असं सेंटर मस्त बापरे हिंदू मी कसं काय तुझं पुण्याला होते तुझा हिंदुस्थान होते ना. थँक्यू सो मच. मी कमिटमेंट दिलेली पाळते राहते. कोणाला? तुला म्हटलं ना प्रॉमिस करायचं बर्थडे. पण तुमचं ते सरप्राईज जरा स्पॉइल झालं थोड्या वेळ पूर्वीच. कॉल बघितलं तुझा आलेला. मी सोबत उभं होतं आणि त्यांनी कॉल बघून मला कसं केलं ना थोडा वेळ प्रिटेंड केलं नाही. आणि त्याला म्हटलं का की म्हणे मी राहतो म्हणे तसं सांगतो. मी म्हणलं तुझं मुलं फुल माहिती झालं म्हणे. मग मी तुला मी घाण रिएक्शन कसं काय दिलीस? रिएक्शन घाण होती. नाही, तू अशी हो. हात लागला कापताय लागलीस लगन व्हाईट झाले. आता झाला ना. 11चा बड्डे झाला. काय झालं? गाडी पण सांगितलं तुम्हाला.
मला साने काय बोलली आत्ता सकाळी की हिंदवी इकडेच आहे म्हणे संभाजीनगरला. तर मला नाही कळलं असं म्हटलं हिंदी खोटं का बोलली मला. मी हिंदी खोटं बोलली म्हटलं. तिकडे ऑलरेडी इकडे मला खोटं बोलते. ठीक आहे चला बोल. तरी असं होतं ना तुला भेटायचं नाही म्हणून खोटं बोलतो. हा तेच ना. कसं वाटलं असेल? तेच वाटलं मला. पण मग ते कॉल आल्यावर मग कॉल आल्यावर मग तेच पण झालं अच्छा. असं होतं. 5 वर्षांनी मोठा आहेस माझ्यापेक्षा. तुझं काय म्हणलं 21. तुझं 2004. म्हणजे स्वतः खाल्लं तर दुसऱ्यांना पण खाऊ घालतं. 1999. तू का? 5 वर्षांनी मोठा आहेस. लग्न करायचं. ठीक आहे सखीला घेऊन ये लवकर. सगळी आपलं नाव त्याचं कशी सगळी सखी आहे? गरज नाही. श्रीवाली सखी आहे. हा. केळवण करायचा चान्स ठीक आहे मला केक पोहोच. समोर जाऊन घे रे. काय भारी भारी झाला. भारी विषय. सगळे भारी भारी म्हणताय की काय माझं फोटो आहे लाईट वगैरे लावून बघा. काय एकदा लावून बघायला. असं लागतं बघ ना जाऊ ना दाखव ना. भारी आहे थँक्यू सो मच. भारीच विषय. फोटो कसा आहे? कोणी बनवले थँक्यू. कॅमेरामध्ये एवढं परफेक्ट नाही म्हणजे एफर्टसाठी ना खूप वेळ लागला असेल त्यासाठी. खरंच नाही चांगलं आहे नाईस छान. तो माझा लास्ट बर्थडेचा इकडे बसलेला. चलो करो दुकान बंद. अरे हो दुकान बंद का बरं? दुकान बंद म्हणजे हे माझं लाईट्स. पहिल्यांदा भेटली मी नव्हते तुला कळत काल दुपारपर्यंत मध्ये चालू होतं. काय झालं त्याला? मी एकदम अचानक पडली होती ना. मग मी अचानक पडली होती म्हणून पण 20-25 दिवसाआधी मला त्या तिकडची जी बहीण आहे त्या दिवशी माझे केस चढाले ते झुंकमध्ये आले असेल ना चिकच्या. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shashikar. Happy birthday to you. लवकर मोठा माणूस हो. तू पण लवकर मोठी बाई हो. मोठा माणूस. मोठी बाई
अंबाई म्हणजे नीता अंबानी सारखी. अरे हे गलत मिनिंग लिंक केलं का? मला तेच वाटलं की ती म्हणली नसत ती घेऊन ये, म्हणलं तू म्हणजे तू हो म्हण. तेवढं floating speed चालते. ठीक आहे. आता तर नाही. हे लास्ट तू पण यार. चॉकलेट चॉकलेट बाजूला जाणार आहे. थँक्यू सो मच. खूप हा खूप थकले आता. उद्या आम्हाला सुट्टी द्या. उद्या का थकले तुम्ही? आम्ही दिवसभरीचेच होतो. अरे तर मॅडमची दुकान वेगळी माझी दुकान वेगळी आहे. थँक्यू सो मच. खूप छान होतं, मजा आली. अरे हा चेहरा लुकतो मागे. थँक्यू किशन. थँक्यू सगळे दिसायला पाहिजे ब्लॉगमध्ये. बाकीचे काही जण अर्धे जे मला न विश करता गेले त्यांना आपण उद्या ब्लॉगमध्ये घेऊ. आम्ही तुम्हाला हॅपी बर्थडे सर. अरे बापरे थँक्यू. किशनने मी दिले, एकट्याने नाही दिले. कोणतं हो का? अच्छा हे क्लिअर केलं तुम्ही ब्लॉगमध्ये. त्याचे गिफ्ट दिले तर किशनने आणि ह्याने दिले. गाईस तुम्ही असं समजाल की फक्त किशन दिले नाही, ते किशननी आणि आलोकनी मिळून दिले. लक्षात ठेवा. क्लिअर हा पॉइंट क्लिअर झाला ब्लॉग मध्ये. अरे बापरे ठीक आहे चलो. थँक्यू. हो खूप आवडली मला. स्केचपेक्षा त्याच्या मागचे एफर्ट्स आवडले. 3 तास घेतलेले. नाही स्केच पण आवडली. डेकोरेशन दाखवलं का आपण? फोटोज दाखवले का ह्याच्यात? व्हिडिओत नाही ना? गाइस फोटोज तर एकदम माझे फेवरेट वाले सिलेक्ट केलेत सगळे. देखो सब फेवरेट फोटोज. इधर एक गिफ्ट आहे. याच ठेवू का तर रात्रभर चालू आज 12 पर्यंत. मी आले हिंदवी आली इकडे होती म्हणून नाही. बट मी आले ना. मी काल जाणार होते. मला अरे फर्स्ट काय एफर्ट काय सांगू efforts? मी तुला. एवढं ट्रॅफिक. मी सनस्क्रीन लावून 2 व्हीलरवर एवढा उन्हातानाची आली आहे. कोणासाठी? अय्यो. परत एकदा कोणासाठी? तुझ्यासाठी. अरे कुठे गेला? जिगर लाव. येस आणि एवढे म्हणजे अक्षरशः एवढं फिरून आलो 2 व्हीलरवर. माझ्यापेक्षा जास्त एफर्ट्स होते. हिनी गाडी हो. मला काही गाडी चालवता येत नाही. माझ्या डोक्यात होतं यायचं. छान वाटलं पण तो आल्यावर मला. असं कोणतरी आलं की छान फेक वाटलं. एक्सप्रेशन नाही पण मग मी ऑलरेडी मला असं छान वाटलं की हिंदवी येते. आम्ही गाईज खूप असं टाइम नाही भेटते ना. खूप टाइम मी आता आता गेलेलो भेटलो रिसेंटली. बट ते हा. गप्पा हो यार, खूप दिवस यायचं झाले म्हटलं ना आता. मला भीतीच वाटते. काहीतरी प्रँक करू का? नाही ते सापाचा खूप भयानक होता. अरे बाय द वे. कारण ते आता लोकांचे क्वेश्चन्स हो पण मग ते कॉन्टेंट माझ्या पण हा पण वेगळी चर्चा होण्यापेक्षा ते कॉन्टेंट माझ्या चॅनलवरती कशाला ना एक्सक्लुझिव्ह. नाही. गाईज काहीतरी वेगळं कॉन्टेंट आहे ते फक्त हिंदीच्या चॅनलवर चालणार. इमोशनल ब्लॉग येत. नाही हे पण कट करेल मी. हे पण ठेवायचं का? एक्साइटमेंट वाढते आता. काय आहे इमोशनल एक इमोशनल ब्लॉग आहे. त्याला इमोशनल म्हणून सांगायला गेलं. चर्चा व्हायला लागल्यात ना विनाकारण. काय नाही guys, मी लग्न करते माझ्या युट्यूबला. मी एवढं जाम केलं माहितीये युट्यूबला की माझं लग्न माझं लग्न सगळे. माझं लग्न कधी सगळे म्हणा तुझं लग्न कधी. ते सगळं युट्यूबला माझा ब्लॉग मध्ये रिसेंट ब्लॉग मध्ये लोकांना तेच पाहिजे लोकांना ना. लोक काहीतरी इमोशनल विषय आहे. स्टेट युन ऑन हिंदवीज चॅनल. येस माझं काहीच 15 वर्षांचं लव्ह मॅरेज होणार आहे. म्हणजे मी 60 वर्षाची असेल तेव्हा. तेव्हाचं लव्ह मॅरेज मस्करी करते. काय बोलली तू? पण कळलं 15 नाही. वर्षाचं लव्ह मॅरेज सक्सेस होणार आहे माझं लव्ह सक्सेस. तिचं पण खरंच रे. ती कोण आहे? मेकअप आर्टिस्ट कोण आहे? हिंदवीचं 15 वर्षाचं लव्ह मॅरेज सक्सेस होणार आहे असं ती तेव्हा मी काहीतरी 7 वर्षाची किती 6 वर्षाची असेल. आहे बघा. गाईज
हिंदवी डॉक्टर डॉक्टर घेते गाईस. तुमची लाडकी हिंदवी ताई खेळत आहे डॉक्टर डॉक्टर. डॉक्टर कोण आहे तुमच्या दोघांमध्ये? मला आंधळी करून सोडणार आहे माहितीये का डॉक्टर काय डॉक्टर कोण आहे? तू पेशंट आहे का डॉक्टर आहे? ए पेशंट चेक करो इसको. पेशंट को चेक करो अच्छे से. इंजेक्शन दे पेशंटला पहिले. पहिले चेकअप करायला पाहिजे. पहिले हे स्टेथोस्कोप घे. काय प्रॉब्लेम मला सांग पहिले. काय झालं हिंदवीला पहिले सांग की काय दुखतंय. हार्ट प्रॉब्लेम. हार्ट इथं कर. इथं चेक कर. इथं मी तुझा गुडघा चेक करेन. काय म्हणे ताप आले का? काय झालंय सांगशील का? डॉक्टर काही सिरियस नाहीये ना? डॉक्टर काही सिरियस नाहीये ना? काय सिरियस आहे? ताप आली. त्याने कोण ताप आली बाई. ओके आता काय करावं लागलं डॉक्टर? डोळ्याचं ऑपरेशन करतो. नाही पहिले ह्याच्यावर पाहावं लागेल. थर्मोमीटर का? अच्छा द्या मग. हा नाही मला मी असं काही गोंधळ नाही. असं हातात दे मला. हातात पकड मला. बघ किती आली ताप. अरे बापरे एवढी खूप झाली. ऍडमिट कर. ऍडमिट नहीं, हमारे पास एक ही इलाज है. एक इलाज. इंजेक्शन. मला नको इंजेक्शन. मी तुला ते इंजेक्शन. टोचत नाही ना ते. अरे हे दे नॉर्मल प्लास्टिक. इंद्र किती डेंजर आहे. इंजेक्शन सलाईन लावताना भोंगा ऐकायचं माझं फक्त. सृष्टीला फोन केलं. हे काय लास्ट टाइम सृष्टीवर खूप डेंजर प्रँक केलं. तुझ्या दातावर टाकू हातोडा. बसवला मी. कोणता? तिथे किती सिमेंट टाकलं ना एका साईडला. हो काय एवढं का गाडराक्षण तसं तू. उद्या आहे का तू? उद्याला घेऊन कलरच्या. गाईज मी सख्यान सखाला हेअर कलर करणार आहे. गाईज हिंदवी करणार आहे. कुठला हेअर कलर करणार आहे? सम्राट कुठला ठरला? तुम्ही खोटं बोलताय ना माझ्याशी. कोणता? नाही रे छायामॅमचाच मुलगा आहे तो. फोटो दाखव ना काहीतरी बचपन का फोटो. दिखा भाई बचपन के फोटो दिखा. कुठल्या कलर करणार आहे उद्या? नाहीये दाखवला तो फोटो. यू गाईज कलर कुठला घेतलाय माझे करणार? तुम्ही. कुठला कलर? कॅरमेल ब्राऊन. काय म्हणजे लागतं ना असं इथं. तोडलं नाही लागतं याच्यात बघ. इथं टाके हाताने टाकायचं निघतं ते लगेच. मला स्टोरीज टाकू. प्रूफ देतोय तो. छायामॅमचा मुलगा आहे म्हणून त्याला प्रूफ द्यावं लागतंय भाई. काय आता वाटत नाही तो. मी तरी काय करू? क्या करू मी? त्याला प्रूफ द्यावं लागतं की तो छायामॅमचा मुलगा आहे. अरे ह्याने काय प्रूफ होणार आहे? कुठला फोटो दाखवतो तुला? अच्छा हे दाखव ना यात दाखव. अच्छा काय होतं असं. सर्टिफिकेट बनवून घे. तुझं पूर्ण नावाचं मम्मीचं पप्पाचं पण नाव वडिलाचं असं काय होतं? हा बापरे प्रूफ निकालो भाई. डीएनए टेस्ट करके आओ. मामा डीएनए टेस्ट करके आओ डायरेक्ट. मामा झोपायची बिमारी असते का का बा? हो असते तुला ना. असते का? मला आहे बघ. मी 12ला झोपते तरी 4ला उठते. परत 2 तास जागून परत झोपते. फायनली प्रूफ केले पण हिंदू याच्यावर पण भरोसा नाहीये की आज सांभाळले म्हणून. आहे का नाही? पटलं की नाही? पटलं की नाही? पटलं ना? अच्छा पटलं भाई. ओके अप्रूव्ड आहे की छायामॅमचा मुलगा आहे. ट्रस्ट इश्यूज गाईज. ट्रस्ट इश्यूज. एवढे खराब होतील. कुछ पल ऐसे Some हैं bad कि- experiences. तू सांग छोटापणी केव्हा दाढी येत असते का? येत असते. ए चुप बस नाही. काही खोटाड्या. झालं भाई प्रूफ झालं. सम्राट अप्रूव्ड आहे तू. छायामॅमचा मुलगा आहे म्हणून अप्रूव्ड झालाय. माय गॉड डेंजर आहे. हिंदवी करामध्ये डेंजर विषय हा. काय केलं सायनी? त्याचे केस कोणी कट करत नव्हते डोक्याचे म्हणून जो व्हिडिओ एडिट करतो ना त्याला म्हणलं माझे केस आलो म्हणून त्याने कट केले नाही. म्हणून मला नाही जमत हा म्हणून लागला नाही माझे केसच कट कर. ह्याने पूर्ण पाणी वगैरे मारलं आणि स्वतःच कट करून घेतले केस. दाखव रे साई काय केलं तू? स्वतःची कटिंग कशी केली दाखव. साई इकडे.
साई इकडे ना, दाखव ना. ए साई, साईने काहीतरी करामात केली आहे गाईस. खूप कापले का तरी केस? नाही थोडे कापले काय? हे बघा गाईस, काल कसाला हात लावले एवढ्या लगेच कापले. बसतोय एवढ्याच बस. ए साई जास्त नको बोलू. जास्त ना साई तुझा आज खरंच मार खाशील. खरंच मार खाशील. ए शांत बस रे. जास्त होतं तुझं. नंतर आला व्हिडिओ दादा. भांडण चाललं गाईस यांच्या इकडे. अरे बापरे या मग पटकन सम्राटला पण विचारा. बापरे बापरे खूपच केलं तुला. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी काल खूप जास्त गडबडीत होतो, त्यामुळे काल मला एक पार्सल आलं स्टुडिओच्या ऍड्रेसवरती आणि मी ते ओपन करून बघितलं. तर त्या पार्सलमध्ये मला कोणीतरी रॅन्डम कोणीतरी आहे मिस्ट्री ज्याने मला हे गिफ्ट पाठवले. याच्यावर त्यांनी माझी स्केच बनवून पाठवली आणि स्केच खूप जास्त भारी मध्ये दाखवतो. आणि मला माहित नव्हतं कोणी केले काय केले. मी ते पार्सल ओपन करू, मी ते पार्सल ओपन केलं आणि बघितलं, खूप भारी मला वाटलं. थँक्यू सो मच ज्यांनी मला पाठवले. पण याच्यावरती कोणी नाव नाही टाकलं, याच्यावर एक मेसेज टाकलाय, इकडे जवळ दाखव. 18 एप्रिल, विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे, हॅपीएस्ट बर्थडे डिअर अक्षय सर. मे कान्हाजी ब्लेस यू, ऑल हॅपीनेस अँड सक्सेस इन युअर लाईफ. असं फक्त मेसेज आहे, कोणी पाठवले असं काही नाव नाहीये. तर ज्यांनी पण हे पाठवलंय, जे पण हा ब्लॉग बघते त्यासाठी थँक्यू सो मच. आणि तुम्हाला मी दाखवतो की कसं त्यांनी नाव दिलेलं आहे. कुठे जे पॅकिंग होतं त्याच्यावर बनसोडे का काहीतरी होतं तिथे. जे पॅकिंग होतं त्याच्यावर नाव होतं तिचं, कोणी पाठवलं आणि कोणाकडून. हो होतं पॅकिंगवर नाव. मला आतमध्ये असेल नाव. पॅकिंगवर नाव होतं, म्हणजे कोणाला दिलं त्याचा ऍड्रेस होता आणि कोणी दिलं त्याचं पण ऍड्रेस. ज्याने पाठवलं त्याने मला कमेंट करून सांगा की तुम्ही पाठवलं म्हणून, म्हणजे मला कळेल की कोणी पाठवलं. आणि पहिले तुम्ही बघा की काय स्केच बनवली आहे, चमकते याच्यावर काही. आणि आता नाही चमकत. कसं आहे साई स्केच? थँक्यू सो मच ज्यांनी मला पाठवलंय. खूप मस्त स्केच आहे. आता माझ्याकडे ऑलरेडी खूप साऱ्या स्केच झाल्यात. आता आणखी एका स्टुडंटनी पण एक स्केच बनवली, तुम्हाला दाखवली. स्टुडंटनी ब्लॉग मध्ये घेतली नाही मी ती. हा ती स्टार्टिंग ती पण एक स्केच झाली, हे पण स्केच झाली. खूप सारे स्केच आणि ह्याच्या आधी पण मला खूप लोकांनी स्केच दिले आहेत. आता मी विचार करतोय एखाद्या वॉलला पूर्ण स्केचने भरून टाकतो, पूर्ण स्केचचे फोटोज. आणि हिने आज करामत केली बघा, हेअरकट स्वतःने केलाय, सेल्फ हेअरकट. कटी घालणार दादा घरी यायला. चला काय तुम्ही कंटिन्यू करा. आता काहीतरी आईस्क्रीम वगैरे खातो आणि इकडे ते एड करतो, बघू आता पुढे काय होणार माहिती. गाईज एक इम्पॉर्टंट विषय ब्लॉग मध्ये कव्हर करायचाच राहिला आमचा, हाच हिंदवी ट्रान्सफॉर्मेशन. हिंदवी सेकंड सकाळ आली गाईज ट्रान्सफॉर्मेशन करायला तिच्या हेअरचं. तिचं बिफोर आता आम्ही घेतलंय व्हर्टिकल फ्रेम मध्ये, ते आम्ही तुम्हाला दाखवतो बिफोर कसं होतं. आणि आता पण आता आफ्टर करू की काय. तू हिंदी दाखवतो कसं काय, कसं दाखवलं मला करण्यासाठी. मला फोन ऑन करावा लागेल, कॅमेरा बंद करावा लागेल. असं करायचं हिंदवीला काहीतरी. छाया मॅम बोलले की आपण याच्यापेक्षा भारी करू. असं नाही म्हणे, याच्यापेक्षा पण भारी करू म्हणे. हे काही एवढं भारी वाटत नाही, त्यापेक्षा भारी करू म्हणे आपण, असं यांचं म्हणणं आहे. तर आता बघू छाया मॅम आणि त्यांचा मुलगा काय करतो. येस, आता बघून घ्यायची कंडिशन आहे सध्या हेअरची. मला हेअर कलर करायचा होता. छाया मॅमला खूप वेळा बोलली होती गेस ना, जेव्हा पण भेटेल मी हेअर कलरचं बोलायचे. बट असं मला वाटलं की मी फ्री आहे तर मग आताच मला करायचं आणि मला खूप दिवसांपासून करायचं होतं. आणि तुला खूप दिवस सखी सकाळच करायचं होतं नाही का? खूप दिवसांत म्हणजे असं तुझं एवढं असं आता छाया मॅमच्या तुझं सल्ला आहे. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती आणि मी छाया मॅम कडून बऱ्याचदा माझ्या हेअरबद्दल खूप काय काय ऐकलंय. सो मग मला असं होतं की त्यांच्याकडून प्रॉपर सजेशन घेऊया, गायडन्स घेऊया की कसं काय चांगलं दिसेल मला लुक वाईज. किंवा आता त्या मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे, सो त्यांना त्याचं पण नॉलेज आहे की काय सूट होईल काय नाही होणार माझ्या हेअरस्टाईल. सो म्हणून प्रॉपर. आणि बोलता बोलता हिंदी मला असं बोलली आता मला ब्लॉग मध्ये की बोलली मी बाहेर ट्रस्ट नाही ठेवू शकत म्हणजे कसं होईल, पण इथे तिला ट्रस्ट आहे की तुझं बेस्टच होणार आहे. हे राहिला होतं आमचा विषय ब्लॉग मध्ये घ्यायचा. म्हटलं एकदा सगळ्यांना पण कळायला पाहिजे ना, हिंदी पुण्यावरून आली, अख्खं पुणे सोडून छत्रपती संभाजीनगरला जस्ट फॉर हेअर कलर आणि बर्थडे.
बर्थडे सरप्राईज बट मग माझा त्याच्या मागे स्वार्थ पण होता ना की मला हेअर कलर करायचा. हे असं एक्सेप्ट करणं पण खूप मोठी गोष्ट आहे. बर्थडे सरप्राईजचा मागे कुछ तो बहाना था या आना है. हे एक्सेप्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे. मी केलंय. हिंदीने केलं अप्रिशिएटेड. प्रियाजी हा कधी पण Vlog. ब्लॉग स्टार्ट करतो आणि मग मला अपमानित करतो की यार तू पण काहीतरी कर, ब्लॉगिंग कर, आहे युट्यूब. लास्ट टाइम आम्ही हो लास्ट टाइम आमचं एवढं मोटिवेटेड गोष्टीवरती म्हणजे असं खूप काय डिस्कशन झालं. माहिती हिंदू सिरियस डिस्कशन नाही यार अक्षय आता काम करायचंच आहे, आपण परवापासून रेग्युलर व्हिडिओ करू. त्याच्यानंतर आम्ही भेटलोच नाही. हा, ते आपण नाही. त्याच्यानंतर आज भेटतो. त्यानंतर विष्णुप्रियाने तोंडच दाखवलं नाही मला. माझ्याकडे येऊ नकोस बरं. मी विष्णूनंतर मग खूप वेळेस बोललो. अरे नाही मी तुला खूप वेळेस बोलतोय अरे चल करू शूट करू काही नाही काहीतरी येतं. थोडं आणखी मोटिवेशन पाहिजे. हो आम्हाला मोटिवेशन पाहिजे गाईज. प्लीज आम्हाला मेसेज करा की कर काहीतरी काम कर, दाखव मला व्हिडिओ काहीतरी बनवून. प्लीज आम्हाला मेसेज करा. अरे आज कसं काय आले तू? आज मी त्याला भेटायला आले. काय खोटं बोलतीये काही पण काय रे तुझा मेसेज आलता मला मग गाईज म्हणलं, असं काही नाही झालं. काल माझा बर्थडे होता तर काल ती आलेली नाही. हा हा? मग मी ना त्याला कम्पन्सिएशन म्हणून त्याचं आयुष्य चाललंय आपलं. दरवेळेस घेताना येऊ लागले. त्याला केक खाता येत नाही. ऑफकोर्स तो स्ट्रिक्ट डाएट वरती आहे. मी स्नॅप्स बघतीये त्याचे. तर त्याला मी प्रोटीन बार आणले. केक आणला असता त्याला दरवाजा दाखवला असता मला बाहेर म्हणून. डाएट तर सिरियसली चालू आहे. येस माहिती पिंपल झाला सांगा तुला. अरे तू आलं चुकून असं येत नाही मला. ठीक आहे काहीतरी यार डायव्हर्ट झालं आपलं काहीतरी इम्पॉर्टंट बोलवतो आपण आता. हा तर ती आज हिंदवी आणि हिंदवी मी जिमला गेलो होतो तेव्हा ती आली. मी तुला फोन हिंदवीने केला. माझा फोन ऑफ होता हा का? तुझा फोन नाही म्हणजे लागतच नव्हता. ऑफ झाला चार्जिंग संपली होती. तर हिंदवीला भेटायला आल्या गॅस ती मला भेटायला नाही आलेली आहे लक्षात मी तुला भेटायला बघ किती मोठं कम्पिटिशन सेलिब्रेशन तुझ्यासाठी. ओके मग आता काय वाटते कधीपासून परत कामाला परत लागायचं? लाज वाटते. काहीच वाटत नाही. आता परत एकदा सांग. आता हा ब्लॉग मी टाकणार. लास्ट टाइमचा तो क्लिप टाकलीच नाहीये. आता मी खूप चांगलं काम करणार आहे. लवकरच आमचे व्हिडिओज तुम्हाला दिसणार आहे. मोटिवेशन मागच्या वेळेस पण होता. आता यावेळेस परत असं बिल्ड करणं चालू आहे. होईल थोडंसं. पण आज ती आज पण एक काहीतरी शूट करून आलेले त्यातच खुशी आहे की शूट करून आले. हा खूप झाला. तू व्हिडिओ केला कोणतं केला? मी केलं. शूट करूनच खुशी आहे. आमचे व्हिडिओ कधी दिले माहित नाही पण शूट करणं इम्पॉर्टंट आहे. केलं ना उठून काम केलं जरी नाही अपलोड केलं पण केलं का. आता मी बघतो काय शूट. हिंदुत्व तुम्हाला खूपच घाण शिवली होती. हे कट कर. हे कट झोपडॅक्स म्हटले होते आठवतंय मला. झोपडॅक्स नाही काय बोलले काहीतरी ते हापुस्या हो गाड्या. नाही, हापुशा 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 काहीतरी बोललेली हापुस्या. हापुशा मी 5 मिनिटं स्टॉप होते काय शिवी हापुस्या शिवी नाहीये ती हापुशा म्हणजे काय असंच बोलतात आपल्याकडे. ते गावाकडे पण बोलतात. माझी आई अशी चालता फिरता बोलते. 2 मिनिटं कळलंच नाही काय म्हणली नेमकी मला. त्यासाठी पुण्याला राहला. शी पुण्याचा काही संबंध ए शी काय बोलला तू? पुण्याचा काय शी संबंध काय आहे? बोलला तू? पुण्याला थोडी हापुशा म्हणता काहीतरी उगाच. आमच्या खेडला म्हणतो. हा असं खेड म्हणजे तरी पुणे पुण्याला कशाला बदनाम मग करतो. कुठे येतात? पुण्यातच येतं खेड. ट्रान्झिशन मागणं इकडनं लाव. तर गाईज ट्रान्सफॉर्मेशन बॅकलाईटनी चमकत होतं. ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे हिंदवीचं. सुंदर वाटते. तुला म्हटलं ना क्लास दिसतोय. तुला कधी पण कॉम्प्लिमेंट. आणि हा Back जो ला कलर जाऊ. आहे ना विश्व. हा तुझ्या कॉम्प्लेक्शनला पण खूप सूट करतो. म्हणजे खूप क्लासी दिसते. त्याची चंकी वगैरे नाही वाटत. आयुष्य पर्यंत खूप भारी वाटते. अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. कमेंट करून सांगा की हे ट्रान्सफॉर्मेशन हिंदीला कसं वाटते. हा? काय स्टुडिओ स्टुडिओ अँड अकॅडमी. वाव वाटते ना चांगलं. जास्तच भारी वाटते.